नमस्कार. आधुनिक केसरीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतींचे कारभारी ठरलेले आहेत. मतदारांनी नगराध्यक्षांना थेट मतदानातून आणि आपापल्या प्रभागाच्या प्रतिनिधींना नगरपालिकांमध्ये नगरपंचायतींमध्ये पाठवलं आहे. आणि या निवडणुकीच्या निकालावर सगळ्या राज्यभरात सध्या चर्चा सुरू आहे. निकाल काय सांगतात? भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिंदे यांच्या शिवसेनेला जागा मिळालेल्या आहेत आणि त्याखालोखाल अजित पवार अशा स्वरूपाचं मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या मतदारांनी दिलं आहे. आणि हे निम शहरी भागातल्या मतदारांचं मॅन्डेट आहे. या निवडणुकीमध्ये ज्या काही गैरप्रकार झाले, लाथाळा झाल्या, सुरुवातीपासूनच महायुतीमध्ये जागा वाटपापासून मतभेद निर्माण झाले, अनेक ठिकाणी महायुतीतलेच घटक पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढले. हे सगळं झालेलं असलं तरी माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की 5 वर्षांनी का होईना नगरपालिकेमध्ये निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमधून लोकप्रतिनिधी हे त्या संस्थांवरती निवडून आलेले आहेत. आणि या मंडळीच्या हातामध्ये आता हा सगळा नगरपालिकांचा आणि नगरपंचायतींचा कारभार आलेला आहे. आतापर्यंत काय होतं, आता गेल्या 5 वर्षांमध्ये म्हणजे बहुतेक नगरपालिकांमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपासून प्रशासक राज्य हे निर्माण झालेलं होतं. आणि हे अधिकारी मंडळी ही त्यांच्या वकुवाप्रमाणे त्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन तिथल्या समस्या सोडवण्याचा काही प्रयत्न करत होते. या सगळ्या नगरपालिका किंवा नगरपंचायती या अजिबात आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हत्या. आणि तरी देखील राज्य शासनाकडून जो काही थोडाफार निधी येतो, काही निधी केंद्राकडून येतो, या निधीचा वापर करून त्या कशाबशा आपल्या गरजा ते भागवत होते. आणि म्हणजे हा आर्थिक घडी या सगळ्या संस्थांची हा एक स्वतंत्र बोलण्याचा विषय होईल. परंतु या सगळ्याच बहुतेक नगरपालिका या डबघाईला आलेल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या अत्यंत ज्याला काय म्हणतो आपण की ओढाताणीची परिस्थिती या सगळ्या नगरपालिकांमध्ये आहे. नागरिकांच्या गरजा कशा भागवायच्या हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की 60 ते 70% जास्त नागरिक हे करच भरत नाहीत आणि म्हणून मग या नगरपालिकांपुढे आर्थिक प्रश्न उभे राहतात. हा वेगळा विषय आहे. सध्या आपण बघतो आहोत की या राजकारणामध्ये अनेक नगरपालिकांमध्ये ज्या पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आला त्यापेक्षा वेगळ्या पक्षाला मतदारांनी निवडून दिलेला आहे. म्हणजे असं आहे की ज्याची प्रतिमा चांगली किंवा ज्याच्या भोवती राजकीय वलय मोठं, ज्याच्यासाठी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, अशा उमेदवारांना मतदारांनी नगराध्यक्ष पदावरती निवडून दिले. परंतु तो त्या पक्षाचा आहे म्हणून त्याच पक्षाच्या नगरसेवकांनाही बहुसंख्येने निवडून दिलं असं काही चित्र नाही. त्यामुळे या नगरपालिकांमध्ये पुढची 5 वर्ष हा सगळा राजकीय ज्याला म्हणतो ओढाताणीचा प्रकार आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. कारण एखादा निर्णय झाला तर तो त्याच्या जर फेवरमध्ये नगरसेवक नसतील तर काही म्हणजे त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी आहे. नगराध्यक्षांचे सुद्धा अधिकार त्याच्यामुळे हे मर्यादित होणार आहेत की त्यांनी घेतलेले निर्णय त्यावरती जर नगरसेवकांचं शिक्कामोर्तब झालं नाही तर तो निर्णय लागू होणार नाही आहे. तेव्हा अशा अनेक या गोष्टी पुढच्या काळामध्ये घडणार आहेत. हे ज्या काही निवडणुका झाल्या याच्यामध्ये आपण बघतो आहोत की या निम शहरी भागातल्या म्हणजे त्याचा एक परिणाम असाही आपल्याला बघायला मिळेल की या भागातल्या बेरोजगार तरुणांना या काही 8-15 दिवसात महिनाभराचा रोजगार किमान मिळाला आहे. विरोधकांनी ज्याप्रमाणे आरोप केला आहे की पैशाची अतिवृष्टी झाली, पैशाची गारपीट झाली आहे आणि तसं अनेक नगरपालिकांमध्ये बघायला आपल्याला मिळालेलं आहे. परंतु निवडणूक म्हणजे पैसा आलाच आणि त्यातल्या त्यात सत्ताधारी पक्ष जर त्याच्यामध्ये उतरत असेल तर त्याच्यामध्ये त्या पक्षाची आर्थिक ताकद लागते आणि उमेदवाराची पण आर्थिक ताकद, अशी दुहेरी ताकद या निवडणुकीमध्ये दिसते आणि त्याचा प्रभाव होतो. आणि म्हणूनच पैशाची अतिवृष्टी झाली, पैशाची गारपीट झाली अशा पद्धतीचे आरोप यांच्याकडून येत आहेत. आणि जे पक्ष गेल्या कित्येक वर्षांपासून सत्तेतच नाही आहेत अशा पक्षांकडे नॅचरली पैशाचे स्रोत हे कमी असतात, तुकडे असतात. कालच आपण बातमी बघितलेली आहे की ज्या काही देणग्या सार्वजनिक स्वरूपामध्ये
पक्षांना दिल्या जातात त्याच्यामध्ये भाजपचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे. काँग्रेसला अगदी नगण्य 10%, 15% अशा प्रकारच्या देणग्या मिळालेल्या आहेत आणि भाजपला सर्वाधिक देश पातळीवरती देणग्या मिळालेल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की या पक्षांकडे म्हणजे सत्ताधारी पक्षांकडे देणग्यांचा ओघ जास्त आहे, उत्पन्नाचे स्रोत जास्त आहेत, त्यामुळे ते पैशाचा वापर करतात आणि हे काही भाजपला किंवा काँग्रेसला अशा एखाद दुसऱ्या पक्षाला ते लागू नाही. हे सगळ्याच पक्षांना आहे. ज्या राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाची सत्ता असते त्याच्याकडे सुबत्ता असते आणि सुबत्तेसाठीच लोकांना सत्ता हवी असते, राजकीय पक्षांना सत्ता हवी असते आणि ती सत्तेतून सत्ता अशा पद्धतीने ती मिळत असते. आता या निवडणुकीचा परिणाम लवकरच म्हणजे जवळपास 20-25 दिवसांवरती महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. या निवडणुकांवरती आपल्याला हा परिणाम झालेला दिसेल आणि तिथेही 1, 2, 3 या नंबरवरती भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांची हे पक्ष जर आले तर आश्चर्य वाटायला नको असं मला वाटतं. या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आणखीन असं आहे की ज्या कोकणामध्ये शिवसेना प्रबळ होती, मूळ शिवसेना प्रबळ होती, शकलं झाल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांची शिवसेना तिथे प्रबळ दिसते. त्याचप्रमाणे भाजपला सुद्धा तिथे बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. भाजपला आतापर्यंत कोकणामध्ये इतकं यश कधी मिळालेलं नव्हतं. युतीमुळे ज्या जागा मिळायच्या त्या भाजपला मिळायच्या, परंतु आता भाजप आणि शिवसेना दोघांनाही ते यश मिळालेलं आहे. यातून अजून एक याचा अर्थ असा निघतो या निकालाचा की लाडकी बहीण योजना जी निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर झाली आणि लागू झाली, तर ही योजना पुन्हा पुढे सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकांमध्ये आणि नगरपंचायतींमध्ये पण आम्हाला मतदान करा हे जे काही आवाहन केलं गेलं तर ते शिंदे यांच्या शिवसेनेने आवाहन केलं आणि त्याप्रमाणे त्यांना जास्तीत जास्त जागा मिळालेल्या आहेत. तेव्हा चित्र असं आहे की मतदारांमध्ये पण ज्याला परसेप्शन आपण म्हणतो एक समज असा आहे की ही जी काही योजना लाडकी बहीण योजना आहे ही एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळेच आलेली आहे आणि लागू झालेली आहे आणि म्हणून या योजनेचे जनक तेच आहेत असा एक सर्वसाधारण समज आहे. जरी म्हटलं जात असलं की महायुतीची ही योजना आहे, महायुती सरकारनेही दिलेली आहे, परंतु त्याचं श्रेय घेण्यामध्ये एकनाथ शिंदे हे यशस्वी ठरले आहेत असं आपल्याला आता म्हणावं लागेल. कारण सुरुवातीला घोषणा त्यांनीच केलेली होती आणि ती इम्प्लिमेंट झाल्यानंतर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावरती हा संदेश मतदारांमध्ये पोचवला होता की ही योजना सुरू राहील आणि ही योजना परत म्हणजे कायम सुरू ठेवण्यासाठी या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी म्हणून आम्हाला मतदान करा अशी एक साथ त्यांनी मतदारांना घातली होती आणि महिला मतदारांनी जे काही भरघोस मतदान त्यांना केलं आहे त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे थोडक्यात काय की एकतर आमिष, योजनांची आमिष आणि निवडणुकींमध्ये प्रत्यक्ष पैशाचा महापूर या दोन गोष्टींमुळे या सगळ्या सत्ताधारी पक्षांना घवघवीत यश या निवडणुकीमध्ये मिळालेलं दिसतंय. कारण याचा अर्थ असं अजिबात मानण्याचं कारण नाही की वर्षभर या राज्य सरकारचा जो काही परफॉर्मन्स आहे कामाचा तो अत्यंत अप्रतिम आहे आणि म्हणून त्यांना मतदारांनी आंतरिक इच्छेतून मतदान केलं असा अर्थ जर कोणी याच्यातून काढत असेल तर तो भाबडा ठरण्याची जास्त शक्यता आहे. कारण या सरकारच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे की जो सरकारच्या अगदी जवळ त्याला 100 गुन्हे माफ अशा पद्धतीची वागणूक, अशा पद्धतीचं धोरण या सरकारने ठेवलेलं आहे आणि वारंवार त्याचा आपल्याला प्रत्यय येतोय. आणि मतदारांना ते कळतंय, परंतु म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की पर्याय नाही आहेत समोर चांगले आणि म्हणून या पक्षांची सरशी प्रत्येक निवडणुकीमध्ये होताना आपल्याला दिसतेय. परंतु लोकशाहीमध्ये हे पर्याय ठेवायचेच नाहीत अशा पद्धतीचं पण एक राजकारण, ज्याला गळेकापू राजकारण म्हटलं जातं, ते सुद्धा केलं जातं आणि पर्याय शिल्लकच ठेवलेले नाहीत. जे कोण 2-4 बऱ्यापैकी पर्याय होते त्या पर्यायांना आपल्या पक्षांमध्ये या मंडळींनी उडून घेतलेलं आहे. त्यांना कुठलं आमिष दाखवून किंवा धाक दाखवून अशा पद्धतीने ते उडून घेतलेलं असल्यामुळे या विरोधकांमध्ये जे काही चांगले चेहरे होते ते थोडे जे काही बरे आणि प्रामाणिक असे चेहरे होते त्यांनी उडून घेतलेले आहे. ईडीचा धाक दाखवला आहे, कधी चौकशांचा ससेमिरा मागे लावलेला आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं
राजकारण केलं गेलेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये. याच्यासाठी म्हणतोय कारण या सरकारला, राज्य सरकारला सत्तेवर येऊन वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्यांनी आता नुकतीच आपली पाठ थोपटून घेतलेली आहे. या वर्षभराच्या काळामध्ये भ्रष्टाचार सुतराम कमी झालेला नाही, तो प्रचंड प्रमाणावरती वाढत चाललेला आहे. सगळा ग्रामीण महाराष्ट्राची सूत्र वाळू माफियांनी ताब्यात घेतलेली आहेत आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या किंवा त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या नेत्यांनी ही सगळी सूत्र ताब्यात घेतलेली आहेत आणि म्हणून त्या सगळ्या ग्रामीण भागाची जी घडी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. या ग्रामीण भागाच्या जवळच्या अशा या नगरपालिकांमध्ये ही निवडणुका झालेल्या होत्या. लोकांना सुविधा मिळत नाही आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, अनेक योजना आहेत. परंतु आपला दवाखाना वगैरे ज्या योजना केल्या होत्या तरी देखील पैशाअभावी रुग्णांचे मृत्यू होण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. सरकारी योजना ज्या आहेत ज्यांना म्हणजे जे एंटायटल्ड आहेत त्या योजना मिळवण्याच्या, त्यांच्याकडे त्या पद्धतीचे कार्ड्स नाही आहेत. ते कार्ड वितरण करणारी यंत्रणा कुचकामी आहे, तिथे सुद्धा पैसे दिल्याशिवाय कार्ड मिळत नाहीत, अशा अनेक तक्रारी आहेत. तेव्हा थोडक्यात सांगायचं म्हणजे की हे सुशासनाला पडलेलं मत आहे असं मानण्याचं काही कारण नाही. या सगळ्या चुका पोटात घालून केवळ समोर एक पर्याय चांगला नाही आहे, सरस असा पर्याय समोर उभा दिसत नाही आहे लोकांना, किंवा पर्याय उभा असला तरी तो लोकांपर्यंत पोचलेला नसेल, म्हणून कदाचित या पद्धतीचे निकाल आता आलेले आहेत. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की 2017पेक्षा हे या निवडणुकीतलं यश आमचं हे मोठं आहे. हे यश मोठं जरूर आहे, परंतु या यशाला या सगळ्या भावनांची झालर आहे, आपण असं म्हणूया त्याला. कारण हे यश काय असं निर्भेळ नाही आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं की अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून या सभांना जात आहेत. नगरपालिका सभांमध्ये जिल्ह्यात साधारणतः 1-2 सभा होतात, अशा पद्धतीचं चित्र यापूर्वी होतं. परंतु आता म्हणजे आम्हाला केंद्रात सत्ता हवी आहे, आम्हाला राज्यात सत्ता हवी आहे आणि आम्हाला नगरपालिकांमध्येही हवी आहे. आता उद्या चालून ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा काही चॉपर्स, हेलिकॉप्टर्समधून जर मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री जरी उतरले तर आश्चर्य वाटू नये, अशा प्रकारची परिस्थिती या निवडणुकांमध्ये आपण बघितलेली आहे. दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये परत विरोधी पक्षाचा रोल हा एक महत्त्वाचा आहे. काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना, तर या तिन्ही पक्षांनी या निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी म्हणून अजिबात स्वतःकडून असे काही प्रयत्न केलेले दिसत नाही आहेत. जिथे यांचे उमेदवार पराभूत झाले विधानसभा निवडणुकीमध्ये, तिथे या मंडळींनी पूर्णपणे पाठ फिरवली. ज्या विदर्भामध्ये या काँग्रेसला थोडं यश मिळालेलं दिसत आहे ते तिथल्या वैयक्तिक विजय वडेट्टीवार असतील किंवा इतर काही जे नेते आहेत काँग्रेसचे, त्यांच्यामुळे ते मिळालेलं यश आहे. बाकी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका नगरपालिकेमध्ये काँग्रेस आलेली आहे. तर हे सगळं स्थानिक नेतृत्वाचं हे यश आहे. परंतु हे असं नेतृत्व प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक नगरपालिकेमध्ये असेलच असं नाही आहे. त्याला थोडीफार पक्षाची सुद्धा मदत, त्या पक्षाचा सपोर्ट हवा असतो आणि हा सपोर्ट देण्यामध्ये विरोधी पक्ष सपशेल मागे पडलेला आहे. त्याचे काय कारणं पण अनेक असतील. शरद पवार यांच्यासारखे नेते ज्येष्ठ आहेत, त्यांना वयोमानामुळे कदाचित एवढे दौरे करणं शक्य नव्हतं. परंतु उभाटा शिवसेना गटाच्या कुठल्याच नेत्यांनी किंवा अगदी शरद पवार यांच्या पक्षातल्याही इतर कुठल्या नेत्यांनी ही तसदी घेतली नाही. जो तो आपापल्या मतदारसंघातल्या नगरपालिकांमध्ये व्यस्त राहिला आणि त्याच्यामुळे या तिन्ही पक्षांची धूळधाड उडालेली आहे. म्हणजे बहुमत महायुतीला हे मिळणार होतंच, कारण सत्ता त्यांच्या हातात आहे. परंतु हे किती, म्हणजे याला परत पाचवी बहुमत म्हणावं लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे बहुमत यांना मिळालेलं आहे. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांना सपशेल याच्यामध्ये अपयश आलेलं आहे. वास्तविक त्यांनी प्रयत्न केले असते तर याच्यापेक्षा चांगले आकडे त्यांना दिसले असते, आपल्याला दिसले असते. परंतु ही सगळी मंडळी केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीमध्ये गुरफटलेली आहे. मनसे पण नाही, उभाठा पण नाही, शरद पवारांचा पक्ष पण नाही आणि काँग्रेस पण नाही. मग मतदारांना पर्याय मिळणार कसे, असा एक प्रश्न याच्यामध्ये निर्माण झाला आणि त्याचा जो काही परिणाम व्हायचा तो झालेला आहे.
नेस्तनाबूत झालेला आहे विरोधी पक्ष या नगरपालिका निवडणुकांमध्ये. आता यांना सगळ्यांना वेध लागलेले आहेत महानगरपालिका निवडणुकीचे. या निवडणुकीमध्ये पण याच्याशिवाय याच्यापेक्षा वेगळे काही परिणाम दिसतील असं मानण्याचं कारण नाही. कारण आता या विजयामुळे महायुतीतल्या घटक पक्षांना आणखी शक्ती मिळालेली आहे, त्यांना ऊर्जा मिळालेली आहे आणि या ऊर्जेचा उपयोग ते आता निश्चितपणे या महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये पण त्यांना होईल. आणि आता परत सत्ताधारी पक्षांकडे उमेदवारी मागण्यासाठी झुंबड वाढेल, चुरस तयार होईल. आणि जरी हे सगळे पक्ष तिन्ही पक्ष हे आपसामध्ये भांडलेले आहेत, म्हणजे काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट, काही ठिकाणी अजित पवारांचा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट किंवा अशा पद्धतीचे लढती झालेल्या आहेत. परंतु शिंदे गट हा याच्यामध्ये बऱ्यापैकी आक्रमक आणि अग्रेसिव्ह ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीची भूमिका घेऊन लढलेला दिसतोय. म्हणूनच या गटाला या शिवसेनेला राज्यभराच्या सगळ्या पॉकेट्समध्ये बऱ्यापैकी यश मिळालेलं दिसतंय. नगराध्यक्ष जरी त्यांचे आलेले नसतील तरी यांचा नगरसेवक निवडून आला नाही अशा कमी नगरपालिका असाव्यात. सगळे निकाल समोर आल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल. परंतु हा पक्ष इथे टक्कर देऊ शकतो अशा पोझिशनमध्ये आहे. आज जरी त्यांचे कमी उमेदवार निवडून आलेले असतील भाजपच्या तुलनेमध्ये, म्हणजे फरक खूपच मोठा आहे, परंतु जर नियोजनबद्ध पद्धतीने ते चालत राहिले तर त्यांची जुनी शिवसेना होणार नाही हे मात्र नक्की आहे. त्याचं कारण असं आहे की म्हणजे आता शिंदेच्या यशाचं कौतुक सगळ्यांना याच्यामुळे वाटतंय की बाळासाहेब ठाकरेंचा त्यांना म्हणजे सपोर्ट नाही आहे, ज्यांना नावाचा सपोर्ट नाही आहे आणि कुठल्याच पद्धतीची अशी पार्श्वभूमी नाही आहे. परंतु त्यांनी जी काही माणसं नेमली, त्यांनी जी भाजपशी जुळवून घेतलं पूर्वीपासून, राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा केली आणि समजदारीने सगळ्या मतदारसंघांमध्ये वाटाघाटी केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी ते शक्य झालेले आहे त्या ठिकाणी त्यांनी भाजपच्या विरोधात पण भूमिका घेतलेली आहे. परंतु सुरुवातीला निवडणूक जाहीर झाल्यानंतर जेव्हा या महायुतीतल्या घटक पक्षांची जी चर्चा सुरू होती तेव्हा असं वाटत होतं की नक्की या सगळ्या मतदारसंघांमध्ये आता खिचडी होणार आहे आणि कोणाला मेळ बसणार नाही आणि परत या एकमेकाचे उमेदवार हे लोक पाडतील अशा पद्धतीचे आडाखे बांधले जात होते. परंतु त्याला काही या सगळ्या आडाख्यांना त्यांनी सोडून लावलेला आहे आणि बहुमताने या सगळ्या नगरपालिका त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. या नगरपालिकांना आता आर्थिक पाठबळ पुरवण्याचं कामही, म्हणजे आता या मतदारांनी निवडून तर दिलं आहे यांना, कारण आता हे ट्रिपल डेक असं सरकार आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, तर ते डबल डेक सरकार होतं. आता हे ट्रिपल डेक या पद्धतीचं सरकार आलेलं आहे. तेव्हा निधीची कमतरता यांना जाणवू नये याची काळजी या सत्ताधारी महायुतीतील सगळ्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. मतदारांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला आहे तो त्यांना आता सार्थ करून दाखवावा लागणार आहे. यामध्ये आणखीन मला एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो की या निवडणुकीमध्ये मुद्दे हे कुठले चर्चिले गेले, म्हणजे शहराची स्वच्छता, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, पथदिवे आणि खेळाची मैदानं, यापैकी कुठलाच मुद्दा याच्यामध्ये चर्चेला गेलेला नव्हता. या निवडणुकीमध्ये केवळ राजकीय हेवे दावे, राजकीय आरोप प्रत्यारोप या पद्धतीचं हे सगळं चित्र होतं. वास्तविक स्थानिक पातळीवरची निवडणूक होती तर स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांना इथे प्राधान्य मिळायला पाहिजे होतं. त्यामुळे आगामी काळात पण ज्या शहरांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अगदी सहज मार्गी लागतील असं मानण्याचं कारण नाही. तिथे सुद्धा मतदारांनाच संघर्ष करावा लागेल असं एकंदर चित्र आहे. तेव्हा आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका होत आहेत. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, म्हणून त्या कोंबडीवरती झडप घालण्यासाठी सगळेच पक्ष टपून बसलेले आहेत. मुंबईचं राजकारण वेगळं आहे आणि इतर उर्वरित महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या इतर ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये त्यांना सक्षम करण्यासाठी म्हणून आणि आता हे जे काही 15 दिवस हातात मिळालेले आहेत प्रचारासाठी, या निवडणुकीमध्ये तरी काही मुद्दे यावेत, नागरी समस्या त्यावरती चर्चा व्हावी अशा पद्धतीची आपण अपेक्षा करूया आणि या सगळ्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवूया. धन्यवाद.